तर अजित पवारांनी भाजपवरती गुंडागिरीचा आरोप केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये किती गुंडांना प्रवेश मिळालेला आहे तेही जाणून घेऊयात। पुण्यामध्ये विठ्ठल शेलार यांनी भाजपत प्रवेश केला। 2008 पासून विठ्ठल शेलार यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। 2010 आणि 12 मध्ये हत्येचे 2 गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेत। 14 फेब्रुवारी 2012 ला दत्तात्रय तिकोणे ज्ञानेश्वर कांबळेंचं अपहरण करून हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर पवन पवार नाशिकमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये, त्यांच्यावरती खून, खंडणी, जमीन बळकावणं अशा गंभीर स्वरूपाच्या 15 गुन्ह्यांची नोंद आहे। पोलीस हवालदाराचा खून केल्याच्या प्रकरणामध्ये पवन पवार मुख्य आरोपी आहेत। नगरसेवक आणि प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी जेलची हवाही त्यांनी खाल्लेली आहे। पिंटू धावडे पुण्याचे आहेत, ज्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। खंडणी, हत्या आणि मारामारी करून दहशत माजवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। तुरुंगात कुख्यात बाबा बोडके सोबत पिंटू धावडेची ओळख आहे। कनिष्ठ न्यायालयाकडून पिंटू धावडेची मुक्तता झालेली आहे। असे हे सगळे गुंड प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। श्याम शिंदे जे पुण्याचे आहेत, त्यांना पोलिसांना मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर आहे। 20 जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल झालाय। 37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेर आहे।